भारत, आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल। महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण ही योजना अक्षरशः जोमत असताना मिरज तालुक्यातील गुंडेवाडी या ग्रामीण भागात मात्र परित्यक्त शालम उत्तम साबळे यांच्या राहत्या घरावर त्यांच्याच भावाने कब्जा करून त्यांना हाकलून देण्याची नामुष्की करण्यात आलेली आहे। मी त्या घरात मला घर मंजूर झालेलं असताना त्यानं मला घरातून बाहेर काढून दमदाटी देऊन मारून त्यानं घरातून बाहेर काढले। मला घरातून बाहेर काढून त्यानं मला आपण जाऊन त्यात राहिलाय आणि मला सारखी दमदाटी देऊन मारहाण करून साथे देते। त्याचं नाव मारुती यशवंत खांडेकर आणि मला असं त्यांनी करतात। मी आता लय दिवस झालं पोलीस स्टेशनला कळवले, तहसीलदारला कळवले, सगळी चौकड फिरून आली। मी चौकड फिरून आली, माझी कोणी दखल घेतली नाही म्हणून मी काय पेढीवकडे गेलो झालं आणि तहसीलदार गेलो त्याच्यावर चौकड जाऊन फिरून आली। माझी कोण दखल घेऊन झाली, मी एकटी आहे, मला कोणसुद्धा नाही म्हणून मी विनंती करते। उत्तम साबळे यांना कोणीच नाही, त्यांना कोणत्याही पद्धतीचं अपत्य किंवा त्यांचा विवाह झाला नसून त्यांना शासनामार्फत 1 गुंठा जागा आणि घरकुल योजना मंजूर झाली होती। तदनुसार त्यांनी त्यावर घर बांधून त्याची घरपट्टी, वीज बिल, पाणी बिल हे त्यांच्याच नावाने येत असताना त्यांचं राहतं घर चांगलं झालं असल्यामुळं त्यांचाच भाऊ मारुती यशवंत खांडेकर यांनी खोटं सांगून घरामध्ये एक 4 दिवस राहतो असे सांगून त्यांनी त्या घरावरच कब्जा केला आणि तिला हाकलून देऊन एका पडक्या घरामध्ये राहण्याचे सांगितले। अशा अवस्थेमध्ये शालन उत्तम साबळे यांनी अक्षरशः रडतच या प्रेस समोर ही फिर्याद दिलेली आहे। आज मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये तशाच पद्धतीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून NC नंबर 445/2024 BNS 115-2 352 351-2 351-31 फिर्यादी सौ शालन उत्तम साबळे वय 65 वर्षे राहणार गुंडेवाडी तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी त्यांचाच भाऊ मारुती यशवंत खांडेकर राहणार गुंडेवाडी यांच्या विरोधात फिर्याद दाखल केली असून त्यांना त्यांचं राहतं घर बळकावण्याचा प्रयत्न करून त्यांनाच हाकलून दिलेला आहे। त्यामध्ये शासकीय घरकुल योजनेमधून बांधण्याच्या घरावरून वाद असून सदर वादातून सामनेवाले यांनी फिर्यादीस शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी देऊन हाताने मारहाण केली आहे अशी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून गुन्हा दाखल PN 978 पवार यांनी केलेला आहे आणि याचा अधिक तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे जोडगे साहेब हे करत आहेत। संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल। आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राइब करा, अपडेट रहा। तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई अत्तार। बातमी व जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा।